महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा निकाल देणारी एकमेव अकॅडमी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती। इयत्ता 11वी-12वी नीट, JEE आणि MHTCET साठी प्रवेश सुरू। मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आणि स्वतंत्र मेसची सोय। तब्बल 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे श्री काळे सर आणि 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे श्री घाडगे सरांच्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामतीतून आजपर्यंत 500हून अधिक विद्यार्थ्यांची BAMS डॉक्टर व 100हून अधिक विद्यार्थ्यांची MBBS डॉक्टर साठी निवड झाली आहे। 5000हून अधिक विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग कॉलेज साठी निवड झाली आहे। विद्यार्थी व पालकांचे एक विश्वासाचे ठिकाण म्हणजे क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा प्रवेश आजच घ्या। आमचा पत्ता TC कॉलेजच्या पाठीमागे प्रगतीनगर बारामती। प्रवेशासाठी संपर्क राऊत सर 9623 46 84 33, काळे सर 9850 66 45 36, घाडगे सर 9881 41 98 22। अभ्यास झाला का? मला झाला अगं, तुझा झाला ना? हो, रात्रीच केला मी सगळा। आरती अभ्यासात जाऊ दिला का? भाऊने तुझ्या मनातलं सांगितलं का नाही? नाही सांगितलं अगं अजून। कवा सांगायची मग? पण मला तो आवडतो ना। अगं तुला आवडून तुला समजून काय उपयोग आहे? त्याला कधी सांगायची? हो अगं ती पण आहे। तू सांगितल्याशिवाय त्याला कसं कळण? हा सांगायचं का ग? कधी सांगायचं? नुसतं सांगायचं करते। सांग लवकर, नाहीतर आता लय भारी भारी पोरी आल्यात आपल्या शाळेत। जाईन ऋषी भाऊ कोणाकडे तरी। जाऊ दे बरं, त्याला बी दाखवते कोण पोरगी ती ही करते, तिला पण दाखवते मग। अगं एकदा ऋषी भाऊ जर प्रेमात पडला ना, कोणाचं ऐकायचा बी नाही। आधी जितका भारी दिसत होती त्याच्या मागे किती पोरी इथं। असू दे कोणी, मी बी काय कमी आहे काय? अगं आरचे तू कमी नाही बाई, पण मी तुला काय सांगते कळतंय का? अगं लवकर प्रपोज कर, लवकर आयला बी म्हणून टाक ऋषी भाऊला। अगं म्हणायचं कसं? कसं म्हणायचं म्हणजे? तुझं प्रेम आहे का नाही ऋषी भाऊवर? मग तसंच म्हणायचं, मनातलं व्यक्त करायचं असतं। तू शिकव की मला कसं म्हणायचं। मला नाही माहिती, तुला कळतंय मी नाही कोणावर प्रेम केलं बाबा। असू दे, पण तरी बी तू सांग की थोडस मला। अगं आरचे तुला फिलिंग आहेत ना ऋषी भाऊ बद्दल? ती काय असते? आता या दगडाला कधी समजायचं फिलिंग म्हणजे काय? काय म्हणली? तुला नाही। अगं फिलिंग म्हणजे भावना, आपल्या मनातलं व्यक्त करणार असं असतं। ती फिलिंग म्हणजे आपल्या मनात काय काय आहे, आपल्याला त्याच्याविषयी काय वाटतं, कसं वाटतं, असं असतं ती, त्याला फिलिंग म्हणतात। अय्यो त्याला फिलिंग म्हणतात? आणि ऋषी भाऊ समोर आले मला तर लई कस तरी होतं बाबा। कसं तरी म्हणजे कसं होतं बाबा? लई कस तरी। आरचे कसं होतं? जावे तुला कसं सांगू, नको गुतलं तुझ्या ह्याच्यात। आरचे तुडची बिडची वडणी त्या ऋषी भाऊच्या नादात। जाऊ दे, तुला घेऊन देईल मी दुसरी। अगं ती जाऊ दे, मला दुसरी घेऊन जायची आधी ऋषी भाऊ दुसरी कुणाला तरी घेऊन जाईन। कसं जाईल घेऊन? कसं जाईन? अगं किती भारी भारी पुरी आल्यात अगं शाळेत। ऋषी भाऊ जात असतो तुझ्या हातनं, तुझा हिरो जात असतो तुझ्या हातनं। काय करायचं? काय बी म्हण नको तसं, माझंच आहे फक्त ऋषी भाऊ, दुसरं कोणी बघू दे। तू सांग आधी तुझ्या मनातलं ऋषी भाऊला आय लव्ह यू म्हणून टाक। मग तुला म्हणलं की तू शिकव मला। अगं आरचे गुणाची बाई, तुला कसं शिकवू ग? म्हणायला शिकव किती कसं तरी। काय करायचं माहितीये का? असं ऋषी भाऊ पुढे जायचं, मग मला लाज वाटते। आता तुला हिताच लाज वाटायला लागल्यावर पुढे कसं व्हायचं? 2 पायावर बसायचं आणि आय लव्ह यू म्हणायचं। 2 पाय कसं बसायचं पडल्यावर मी? आरचे तुला कसं सांगाव ग? मग पडल्यावर लागल्यावर मला नाही लागत। ऋषी भाऊसाठी एवढं करू शकत नाही का? एवढी घट्ट मुट्ट झाली। हाणू नको लाग। आरचे ऋषी भाऊ जर दुसऱ्या पोरीकडे गेला ना, मला तर तुझं मोठं झालेलं आजी पण नाही बाय कपायचं। पाणी येतंय तुला माहितीये का? तू आता भोपळा परत जर सापळा झाले मला तर बघणं सुद्धा वाटायचं नाही तुझ्याकडे। हसवती बिन ही बी करती। मग आरचे मी रडलेलं तुला आवडत नाही ना? नाही। मग ऋषी भाऊला आयला म्हणून टाक। बघ इथं पाणी आलंय अगं आरचे, तुझ्यासाठी रडते अगं मी। बर करू की आपण काहीतरी? काहीतरी नाही, लवकर कर, आजच्या आज प्रपोज कर। पण बया ते कस तरीच वाटतंय। कसं नाही वाटत? लय चांगलं असतं। कर मग प्रपोज आता ऋषी भाऊला। आता करतच असते, तुम्हाला एवढं समजून सांगितलंय ना, आता फटल नाही तर तुटल। आरची नसती कुणाला पुसत। बरं आरचे लय डेअरिंग आहे तुझ्यात, चल। चल मग काय होईल ते जाईल। मी पण कच्च्या गुरुची चली नाही तुमच्या दोघीच्या प्लॅनवर पाणी टाकलं ना तर नाव नाही लावणार साक्षी। लय जागावपणा करतात काय, ऋषी भाऊला प्रपोज करायचा प्लॅन करतात।
ह्या ढोलीनी डबरीनी आरचीने ऋषीभाऊला प्रपोज केलं तर आमच्या स्वतःच काय होईल? नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. हे सगळं जाऊन स्वतःला तर सांगितलंच पाहिजे. मला पण साक्षी मानतात. बया, गाण्याचा रोग जडला काय का मला? कसला कसला टीव्ही पीपी काय असतं, जाऊ दे बाबा. पण मी ह्यांचा प्लॅन सक्सेस नाही होऊन देणार. मी आता सगळं जाऊन स्वतःला सांगणार. चलो काम पे चलते. अरे आजकाल दीदीची जरा लक्षणं चांगली दिसत नाही. फुलं काय तोडती, काय काय करती, वाईट वळणाला गेली का काय काय माहिती. नाही नाही, मला ह्याच्यावरती लक्षच द्यावं लागल. आणि ही बिघडली तर मलाच पप्पा मारताल, म्हणताल की तुला कशाला शाळेमध्ये टाकलं होतं. ह्याच्यावरती लक्षच द्यायला ना. चला बाबा बघू, एक काम करतो. अरे तुला कळतं की नाही, घाबरले ना मी. अगं दीदी, हे काय करते तू? अरे मी फुलं तोडत होते, तू जा की शाळेत. गप बस. कोणाला द्यायला फुलं तोडती सांग बर. अरे कुणाला द्यायला काय, मी असंच तोडते. असंच असंच काय, असंच काय? फुलाचा वास बघ किती छान येतोय. राहून दे, तुझ्याकडेच तुझं वाचते. मला तुझ्यावरती पप्पांनी लक्ष द्यायला पाठवलं ह्या शाळेमध्ये, म्हणून तर टाकलंय. नाही तर मला अंगणवाडीमध्ये टाकलं असतं की दुसरीकडे. होय, माझ्यावर लक्ष द्यायला आलाय होय तू. हा. शाळेत जा, अभ्यास करा दे. अगं गप बस तू. बरं सांग, ही काय चाललंय तुझं आजकाल ग? फुलं काय तोडती, काय काय करती? अरे मी फुलांचा वास घेते. जरा शेपरली नाही ना तू? वाईट वेळेला जाऊ नको, तुला सांगतोय. नंतर पप्पाला सांगीन, मग हानत्याल तुला सांगले. पप्पांची काय धमकी देतोय? आणि तू जास्त काय बोलतोय? लहान आहे ना, लहान सारखंच राहायचं. पप्पांनी मला तुझ्यावरती लक्ष द्यायला सांगितलंय. जा बरं इथनं, शाळेत जा तू, जा. बरं, चल. आणि नीट का जरा वाघ. तू मला नको शिकू मग कसं वागायचं ते. हा. ओ मॅडम, इकडे काय करताय? अगं फुलं तोडत होती. आणि काय करतो तो बारकोसा भाऊ? एवढीसाच. पण तुझ्यावर सारखी 24 तास कॅमेऱ्यावरच नजर ठेवून असतो. जाऊ दे की, गेलाय. अगं नुसतं माग मगच असतो बघ, मला थोडं पण फ्रीडम नाही. त्याला पप्पानी पाठवलं होतं माझ्या माग. बरं जाऊ दे, ऐक की मी काय म्हणते. तुला माहिती आहे का? काय ग? अगं तिकडं काय कसला जबरदस्त प्लॅन झालेला का, एकच नंबर. कुणाचा? त्या सृष्टीचा आणि आरचीचा. काय ग? त्या दोघींनी असं प्लॅन केलाय. ते काय करणार आहेत माहितीये का? काय करणार? पहिली गोष्ट की आरचीला आपला ऋषीभाऊ लय आवडतो. आणि आज आरची आणि सृष्टीचा प्लॅन झालाय. त्या दोघी मिळून ऋषीभाऊला प्रपोज करणार आहेत. ऋषीला? हो. आरची प्रपोज करणार आहे? हो अगं, खरंच मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय. आणि त्यांचा प्लॅन पण झालेला आहे. ती लग्न पण करणार आहेत. आणि काय 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 तुला तर आता नाही बाई, असलं काय बोलू नको. नाही खरंच करणार आहेत. मी नाही खोटं बोलत बाबा, अजिबात. अगं तुला माहिती आहे ना, मी ऋषीवर प्रेम करते. अगं मग काय, तू प्रेम करते म्हणून काय झालं? ऋषीवर सगळ्या पोरी टपल्यात, तुला माहितीये का? तू गप आहे बाई, तू हाय केवढी, तू बोलते केवढी. आणि नुसतं बडबड 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 करते. गप बस, काय बी नको. तुला ना ऋषीचं लग्न झाल्यावर आरचीचं लग्न झाल्यावर कळल. आणि ते हनीमूनला गेल्यावर कळल. मग तवर नाही काय कळणार. बस बोंबलत तशीच. मला नको काय सांगू, मग मला म्हणू नको. सांग ना मला, आपण काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? हे आता नाही होऊन द्यायचं त्यांचं आपलं. हुंडाचं बिंडाचं झालंय, तुला माहितीये का? अयो, आता तुझं काय खरं नाही. मग तुला त्या शंतनू सारख्या पोराबर, मग ती शंतनू. शांत बस, काय पण नको बोलूस. काय? अगं ऐक ना, खरंच अगं त्यांचा प्लॅन झालाय. तू काहीतरी करणार, तुझं काय खरं नाही. मग खरंच तुला शंतनूबर लग्न आणि शंतूबर लग्न, तुमची ती तसली तुतुंद्री शंतनू सारखी पोरण. नाही बाई, मी आज ऋषीला प्रपोज करणार आहे. तू कसं प्रपोज करणार आहे? कसं म्हणजे? त्याला भेटून प्रपोज करत असते. ती तुझ्या अगोदर प्रपोज करणार आहे. पण असं कसं मी ऋषीला कोणाचं होऊ दे, माझं त्याच्यावर लय प्रेम आहे. आज मी त्याला प्रपोजच करत असते बघ. लका भारी की मग. मला तर लय आनंद होईल बाबा, तू ऋषीला प्रपोज केल्यावर आणि तुमच्या दोघंच भारी ना. हो, आज ऋषीला काय नाही बोलूनच टाकते आय लव्ह यू. हो. काय म्हणताय आमच्या लुतीबाव बद्दल? ए छोटा, काय म्हणत होती का? थुकतोय का बोलतोय? थोता काय? अगं तुझं नाव छोटात आहे म्हणून तुला छोटात म्हणणार ना. अरे थुकू नको की मग. थोता काय करतोय? श्वेता नाव आहे माझं. ती छोटा बोलती जाऊ दे. तुझं नाव छोटा तू नाही तू छोटा तू.
आमच्या लुती भाऊला काय म्हणत होती ग तू? ए तुझ्या ऋषी भाऊचं काय आम्ही नाव बी घ्यायचं नाही काय? तू आमच्या लुती भाऊचं नाव घ्यायचं नाही, घेतलं कत्ता ती. आमच्या लुती भाऊ मध्ये काय बोलायचं? आता थाद्या तुझ्या माणसांनी त्यांचं नाव घ्यायची गलत सुद्धा नाही, नाहीतर मग तुझी बी डोंबली करीन. तू काय बघते? ए डबऱ्या काय रे लावले तसलं दबल्या फेबल्या दुलोला उलवून टाकील थगली कल नाटक कलते काय ही घाणरड्या. तसलं गाणाल बिनाल ते म्हणू नको. आमच्या लुती भाऊचं नाव का घेत होता तुम्ही? ए बोबड्या नीट बोलायला शिका आधी. लुती भाऊ करतोय. लुती भाऊला लुती भाऊत म्हणतात, छताला छतात म्हणतात. ए तुझं नाव थाटते, तुला थाटत्यात म्हणतात. ए शांतनू शांत बस. मी शांततोय. तुम्ही लुती भाऊचं नाव का घेत होता ती सांगा आधी. अरे ते आहे ना ऋषी आणि अरे गण्याचं आणि साक्षीचं प्रेम आहे, ती आज गण्याला प्रपोज करणार आहे. हे थाकते काय म्हणली? नाही खरं थांग. नाही नाही हा? नाही. ही काय हाय 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 का नाही ना ती नीट थांगला का? हाय 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 हाय. अरे मलाच नाही माहिती. आता कत काय होईल नाही माहिती. आता कुचाल वल तोंड करून म्हणते हाय, आता म्हणते नाही. स्वतः चल इथनं. बावळं डोक्याचं कशाला डोकं खाते रे आमचं. चल बर इथे. ए ती जाऊन द्या एक मिनिट. दण्यातून तू दपले माय ना, मग तू लुटी भाऊचं नाव का घेतलं मध्ये ती सांगा आधी मला. अरे अरे शांतनू तो गाणे आहे ना त्या ऋषी भाऊचा मित्र आहे ना. ए नादात आहे काय तुम्ही? आलं लुटी भाऊता मितलं तर मी दण्या कुठलं मित मारा त्या आमच्या लुटी भाऊता. तुम्ही माझं नाव घ्यायचं तर दण्याचं नाव घ्यायचं नाही. बर ठीक आहे चालते. श्वेता आजपासून ऋषी भाऊचा मित्र आपला शांतनू. लुटी भाऊचं नाव का घेत होतं ती तर सांगा की आधी. अरे आमचं काही दुसरं बोलणं चालू असेल, तू का बायांसारखं ती- मध्ये मध्ये करतोय? आलं मध्ये मध्ये बायान थलक करायला. तुम्ही कशाला लोकांच्या मागं कुटू 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 करत ए असता? बाबा थुकू नको, तुला 10 वेळेस सांगते कळत नाही का? ते माझा बोलताना तुका उलटू जरा थमदून घे थोली. मला लांबून बोल जरा. बोल ठीक आहे. ऐक की तो लुटी भाऊचं नाव का घेतलं तेवढं थांग बाई. तो हितनं जाऊ शकते. अरे बाबा आमची चुकी झाली, त्याचं नाव घेतलं का? तेच तेच बोलतोय सारखं. अरे पण शांतनू तुला काय करायचं रे पोरी पुरींचं? कशाला पोरी पुरींच्या मध्ये करत असतो रे तसलं? चांगली नाही बरं का ही सवय. मी तुझ्या घरी येऊन तुझ्या आईला सांगेन की पुरींच्या मध्ये मध्ये करतो, सारखं पुरींमध्येच राहतो. नाही 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 थांब. तू माझ्या घरी येऊन माझ्या बद्दल आईला सांगतील की मी पोलींच्या मध्ये मध्ये बोलतो. समज मी तुझ्या घरी आलो आणि तुझं दण्यात लपलं आईला सांगितलं. शांत बस. काय नाही का करण्याचं बिन्याच दिसलं. आता थोय म्हणली होती का नाही? नाही जाऊ दे. काय करायचं तुला? कशाला आमच्या वाद घालतोय रे? तू तू म्हणली होती ना हाय. अरे हाय हा. पण तू घरी सांगशील ना, हा. म्हणून ती नाही बल म्हणली. बल ठीक आहे मध्ये हाय हाय ठीक आहे. दावा तुम्ही पण तू तिचं जर नाव घरी सांगितलं का नाही, मग मी तुझ्या घरी नाव सांगत असते काय म्हणून? तुझ्या मम्मीला. काय म्हणून? पोरींच्यातच खेळतो सारखा, पोरींच्या मध्ये मध्येच निसता असतो. आमच्या मम्मीने आमच्याकडनं तर लिपस्टिक पण लावून घेतली होती, ड्रेस पण घातला होता. सगळं सांगणं. तू तिथे आम्ही सांगतोय त्या एक. आमच्या मम्मीने पण सांगितलं ज्यात तो पोला ठेलायचं नसतं, कारण पोलं हे नालायक असतात. ते मग नालायक आहेस तू. पोलं सांगितल्यात बाकी ते मी होत्याला. तुम्ही दावा दावा पोली आहे का? लुटी भाऊचं परत नाव घ्यायचं नाही. निघा तुम्ही इथनं. तुम्हाला ए, सांगितलं ओरडू ऐका. नको. हा नाही बोबड्या. तर आणला बोलवीन. चला निघा. श्वेता म्हणत होती दण्यातून थकती तर लपलो. मला लावणी आली ती नाही म्हणून दिली. ती होती ती बी नाही म्हणली. माझं लपलं आजपर्यंत थकतेत फुल झालं नाही. खाली लपलं नाही. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि मग गण्यातून थकते तर कसं काय थकतेत फुल होऊन देतं. काय ना काय तरी डोकं चालवलं पाहिजे. ठीक आहे बघा दण्याचं प्रेम थकतेत फुल नाही झालं पाहिजे. ह्याच्यासाठी काहीतरी डोकं चालवायसाठी. शंतनू बुद्धी उदाला दोल दे. आजपर्यंत थिकटेनपणाला लाव. आलं किती आपण आजपर्यंत लोकांचे दुलवून दिले तरी लगा येऊन इथं मोलायला आपल्याला येई नाही. एकच हायची मोल नालय आपण. दण्यात माझं प्रेम थकतेत फुल नाही झालं, दण्यात पण प्रेम थकतेत फुल होऊन देणार नाही. काहीतरी डोकं चालवणार. आईलिया आलं बाला तू त्या गॅप मध्ये आऊ तू कोण बसतोय? त्यातनं बी तू पालायचा प्रयत्न करतोय. ती मी बाळ आहे वय. भाव आहे आपला तो. बल बालक्या मी सांगतोय त्या एक.
बोल की. ह्या उन्हात आतल्या थांबत जाऊ नको. आपल्या थैलीला तलबी ती तलबी ती तलबी ह्या उन्हाने पाताल होती. पाताल झाली इथं बिथं पांगला तू डबल बाल थाली तर कत काय कालायचं. त्यापेक्षा उन्हात थांबायचं नाही. थावलीत जायचं. थावलीत बसायचं. आपल्या थालक्या होत्या मुलांना ठिकलतं. ही थगली इली तर बाकी तिथं आपला तल का. तू माझा मित्र ह्या नात्याने मी तुला चांगलं चांगलं सांगतोय का. तुझं आता थोलं हिकलं तिकलं माझ्या कानावर आलंय म्हणून तुला म्हणलं सांगावं कतय. तू आपला जवळचा मित्र. अयो चल ये बोलती. माझ्या आईला नाव सांगणार नाही मी. माझ्या तमका लागले. चल बाबा वल तुझं तू यमीन तू घे तुला. अयो अयो डोळ्यात लागले. तुझं कधीतरी चांगलं करा गेलो बस बाबा. प्लेन फित का मितलं चांगल्यावानी सांगतोय सगळं माझं ऐकून घे. नको केला आता आलं हागला का आता हागला. तुझ्याबद्दल मला काहीतरी चांगलं सांगायचंय ऐकून घे. ते आपल्या वर्गातली थाकती आहे का नाही माहित आहे का नाही तुला. आवडते का तुला मग हा आवडते का नाही. माझ्या पती मन मोकलेपणाने बोलत बरं का. मला ज्यात कमी आपल्या शाळेतला लव गुलू म्हणतात. हा आता तू कसं तुझं मन मोकलं केलं तसं थोड्या वेळेला पूर्वी मला त्या थाकतीने सांगितलंय आपल्या वर्गातला बालक्या म्हणजे तू तिला आवल तू. मी कसं काय आवडतो तिला. कत काय वय कत काय आवल तू तिला तिच्या फिलिंग कुणा सोबत हे दुलू थाकत्यात. त्यामुळं तू तिला आवल तू. तिच्या अंतकलनातल्या मनापासून ती सांगत होती मला आपल्या वर्गातला डोल्या आवल तू. यार तू मला गोळ्या म्हणते का डोळ्या म्हणते होक मग. आलं मान नको हलक्या आपला तू हलक्या. हलक्या नाही बालक्या. आलं ती हलक्या बारक्या. आरला का बाबा हलक्या. बरं बाबा असू दे. हा बोला हलक्या आलं थगलं माझं सांगतोय ते ऐकून घे. मी कोण आहे तुला माहिती ना. लव गुरु. लव गुरु आहे. मग ती मला सांगत होती तू जसं तुझं मन मोकलं करतोय तसं तिने माझ्यापती तिचं मन मोकलं केलंय म्हणली मला ती आवड तू. पण मीच कसं काय आवडतो तुला. ती मला नाही सांगता येणार. ती म्हणत होती आलं बरं तुला मी एक उदाहरण सांगतो. हो बघ आपण दल का थलपात लातल. थलपातल म्हणजे माहिती आहे का तुला. हा तरी तुझा थलपातल तर कधी थमत आला नाही. मला वाचलं नव्हतं तुला जे माहित असेल. हा तर ती थलपातल मानत असतो का त्याला इच्छा असते की त्याने दाल व्हावावं. हा आता तुला पण पाताल व्हावं वाटत असेल का नाही. हा तर थलपातलला बी वाटत असतं आपण दाल व्हावावं म्हणून त्या थाकतीला तू दाल आवाल तू. अरे पण मी तिला कसा आवडला का. ती काटकोन मी चौकोन. आलं बाबा तू चौकोन नाही तू वलतुल वलतुल आणि ती तुझी तिलजा आहे काय. अरे वलतुलाला काय असते तिलजा नाही समज परत. आलं वलतुल आणि तिलजा. तिरजा होय. तिलजा. मग तू ती आहे तिलजा. मग मी काय म्हणतोय तिने मला सांगितलंय मग तुला दे म्हणलं तुमचं चालू दे चांगलं. खरं सांगतोय ना. नाही जाऊ दे. बस इथं नाही होक मग. अंगलू ते येतो माझ्या. हा तर सांगतोय त्या एक दा तू मत्त पैकी एक मत्त पैकी फुल देऊन ता दुलाबात फुलने. जुलाबात. अरे दुलाबात. अरे जुलाबात. तू माझ्या डोक्याला अजिबात ताप देऊन मी
हा. कसलं फुल सांग तिला का आलं गुलाबाचं फुल बाबा. अरे चला बसा ना, आईला का. गुलाबाचं फुल ह्याला तलत कसं नाही आलं? आलं माझ्या ध्यानात. गुलाबाचं म्हणते. गुलाबाचं फुल. आय लव्ह यू गुलाबाचं फुल. आय लव्ह यू जाऊ द्या पुढं. तर दाताना मस्तपैकी एक गुलाबाचं फुल देऊन टाक आणि दाताना तिला आता पायी गेला की जाईल एक म्हणायचं थाकती मला माहिती माझ्याबद्दल तुझ्या मनात फिलिंग आहेत मग थाकती आय लव्ह यू. आता कालायचं मला कुठं थाकती आय लव्ह यू म्हणायचं. असं म्हण र. बोल बोल ठीक आहे मी जातो आता. तू 2 मिनिटं इथं बस. नाही तर होक मग नको थांब. इथं बस. ऐक की. पण मी तिलाच का आवडतो होय? काय आहे असं माझ्यात? हालं तुझ्यात काय म्हणजे केवली मोठी मांदी तिने असली मांदी आजपर्यंत कधी बघितली त्याला असेल का? काय तुझं दोन डोळ्यात बोट घाल तू का. नाही झालं काय तुझं दोन उगालता उगला ना आणि हलक्या काय तुझं नाक दत येते तर बा. काय पण कसा म्हणतोय का तू? आलं तेले मध्ये येते ना तू का त्या येते तर बघ. होल म्हण र होल म्हण. आला काय दमान आलाय इंग्लिश मधलं होल कळतय पण मला तिथलं भोक कला नाही. जाऊ दे आलं काय तुझं तोंड अक्का हायमातात तुका ना हायमात लाईट द्याना ना तेवलं मोठं तुझं तोंड. आता बोल बघ काय तुझी छाती दत्त अजून 2 ग्लाउंड काय तुझं दिली दत्ते ग्लाउंड ग्लाउंड. अरे काय म्हणतोय मग त्यामुळे तू तिला आवड तू भिवू नको जाईल एकदा आणि सांगितलंय तर कल आय लव्ह यू. तूच मला खराब. काय म्हणणार मला एकदा सांग. साक्षी हा ही तुझा बारक्या तुझ्यासाठी गुलाबाचं फुल घेऊन. हलक्या मला कळलंय हा तू कोणाला तरी सांगितलंय माझ्या. ए बाबा मला लत बसाव तू का माझं नाव किंवा तसलं तिला दावतील तसलं बोलायचं नाही थलन म्हणायचं. बाबा मी तुझा हलक्या तू माझी थाकती आय लव्ह यू थाकते एवढंच म्हणायचं. ती जाईल तुझ्या प्रेमात तुमच्या दोघांची लव तुली तू हिकलून ती तिकलून मधील बोल ठीक आहे मी जातो तू तिला प्रपोज कर. अयो बालक्या खोली दादा अयो तू तुझ्या साक्षी आता ही तुझा बारक्या आहे आलाच. गुलाबाचं फुल घेऊन आला गुलाबाचं फुल. साक्षी आय लव्ह यू. साक्षी आय लव्ह यू. अगे काय हो का बघती काय करू ग मग? इथं माझं डोकं चाललं नाही तुझं चालव की जरा. माझं काय चालून उपयोग आहे का? तू झालं वाटू डोकं. माझं चालत असतं तर तुला कशाला विचारलं असतं? अगं प्रपोजचं बघ जरा. तीच तर विचार करते कसं करायचं ती. अगं अर्चे तुला नवीन विरोधक आलाय आता. कोण कोण विचारती? अजून तर तुला माहित बी नाही विरोधक कोण आहे. नाही अगो मला तू काहीच माहित नाही. ती श्वेता माहिती का श्वेता? ती आपल्या वर्गातली वय. हा तिचं काय? ती पण आता ऋषीभाऊच्या मागं लागली. अशी कशी ती माग लागल? कशी लागल म्हणजे तुला माहितीये का आता ती ऋषीभाऊला तिचं करूनच घेत असतं. मी बरी सोडती ऋषीभाऊ फक्त माझा आहे. तुम्ही दोघी झालाय पक्ष आणि तो झालाय उमेदवार. तुमच्या दोघींचं बी लक्ष आहे त्याच्यावर. तिने येऊ दे की मधी तिला अशीच करून टाकते. तू काय अशीच करते त्याला? तुमचं काय खरं नाही गड्या आता. मला तर वाटतं तिचंच काहीतरी करायला पाहिजे तीच मध्ये येते. अगं तुझं मतदान बिद्दान हुकन. असं कसं हुकल? ती श्वेताकडे जाईन ऋषीभाऊ. ती जातोय तेव्हा तिच्याकडे. तुझे पेट जाते ना उडून. अशा कशा जात्याल उडून? मग काय होते ना? थांब जरा. नाही का तू त्या श्वेताच काहीतरी करायला पाहिजे. होय ग तिचा काटा काढायचा का? काटा काढायचा. तुझी तू काढ बाबा मला नको. अगे तिला काय जीव नाही मारायची का दोघीला जाऊन तिथं जेलमध्ये कडी फोडावी लागल.
अर्चना नाही बाबा, आमच्या मम्मीला खवळण तूच खडी फोडायचा. तुझ्या मम्मीला कोण सांगाय जायचंय? तू सांगशील, मी नाही सांगत. तुझं तू बघते खडी फोडून काय करून. अगं फक्त तिला मुक्का मार द्यायचा. मुकामार हा नाही शहाणीला का तू? मुकामार खरंच म्हणत तर तुला तर खोटंच वाटतं. करू विचार मग. तिला तसं तीच मध्ये येते, आता तिला दाखवतेच कसं येते. अर्चे तुझं जरा काहीतरी वापर कर की अगं. तू जर अशी घाई जर बसली ना 100 ना 1000% ऋषभावला घेऊन जात असते ती. अगं माझं बिना अर्चना गोरे पाटील आहे, तिचा असा मार देते ना, श्वासला बी नाही पाहिजे दिसला बी नाही पाहिजे. आता कशी बोलली बरं आरची? इतक्या वेळ झालं मी तीच म्हणते या, तू पेटा नाही कस काय, पेटा नाही कस काय. अगं तसं नाही, म्हणजे तू अशी बोलायला ही कसं होईना असं म्हणायचं होतं. तसं म्हण की. चल आता जाऊ. जाऊ चल, आताशी कुठे जायला लागलाय, मला हवा घालायची अजून. अगे बाई, काय असं काय कोण गेले बिले काय एवढी शांत बसली? अगं श्वेता, तुझ्या डोक्यात काहीतरी विचार कर की ग. नुसतं बटाटे कांदे भरले. अगं मी पण विचारच करते ना. जर ऋषभाऊला अर्चने प्रपोज नाही केलं पाहिजे ना, खरंच काहीतरी विचार करायला पाहिजे राव. नाहीतर केला अर्चने प्रपोज ऋषभाऊला, संपला विषय. मग तुझा काहीच खरं नाही तुझं. तू काय बोलते तुला कळतंय का? अगं तसं नाही ग, मी सांगते तुला. जर ऋषभाऊचं अर्चीचं काय झालं तुझं काय होणार आहे विचार कर बरं तू. मी बरं होऊ देईन बरं त्या आरचीचं आणि ऋषीचं काय. मग काहीतरी कर, जाऊन त्या आरतीच्या इतका प्लॅन बिन केलाय ना त्यांनी, त्यांचा प्लॅन फिसकडव. काय प्लॅन केलाय बरं त्यांनी? अगो लय प्लॅन केलं त्यांनी ऋषभाऊला प्रपोज करा. तुला सांगितलं ना मी मगाशी कसं केले त्यांनी. मी बरं होऊ देईन तिचा प्लॅन सक्सेस. हा मग जाऊन त्या आडवी पडत्या हिच्या आरतीच्या रोडला. अगं ती केवढी मी केवढी, मी तिच्या समोर गेली तर काय बोलते तू? अगं तसं नाही ग, म्हणजे तिचा प्लॅन आपण सक्सेस होऊन नाही द्यायचा. आणि जर तुझा प्लॅन सक्सेस झाला तर ऋषभाऊचा विषय तू सोडून द्यायचा आणि संपला विषय. ऋषीभाऊचा विषय सोड, हे काय बोलते तू? अगं तसं नाही ग, म्हणजे मला काय म्हणायचं, ऋषी माझा आहे, ऋषी माझाच राहणार. हो ग, ऋषीभाऊ तुझाच आहे माहिती आहे आम्हाला, म्हणून तर तुझी एवढी हेल्प करते ना मी, की ऋषीभाऊ अर्चिता नाही हो म्हणून तर तुला एवढं मदत करते. काय करायचं ग आपण तिचं? थांब, आपण श्वेता आरतीचा असा काटा काढू की आरचीला काळीची निळीच करू. तिला कधी काटा मोडलाय? अरे गाईबाने काटा मोडला नाही, काटा म्हणजे असं तिला सरळ करायची लय वाटत जाते. आपल्या रोड मध्ये येते, तुझ्या ऋषीभाऊच्या मध्ये मध्ये करते ना, मग तिचा असा काटा काढू की काळीची निळीच करू. परत तुझ्या आणि ऋषीभाऊच्या वाटलंच नाही गेली पाहिजे आरची. असंच काहीतरी करू आपण. काय करायचं ग आता? नुसतंच करू नाही करायचं, असं हाताहात मांडून नको बसू. हात काहीतरी करण्यासाठी हात उचलावा लागतो, असं हाताहात ठेवून काय नसतं होत. मारायची का तिला जाऊन? मारायची बिरायची नको वेडी. तिचा काटा असा काढायचा, डोक्याने काढायचा. नाही बाई, मी नाही येत काटा काढायला. तुझं नाही येते मी. कधी जायचं मग काटा काढायला तिचा? हे बघ, तुलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर उद्या ऋषीचं आणि आरतीचं लग्न होणार, त्यांना बाळ होणार. अगं तू 10 वेळेस तेच काय बोलते? मग तुला कळत नाही का? घे की एखाद्या दुर्गेचा नाही मी आता ऐकतच नसती. मी आता तिचा काहीच होऊ देत नसती. एखाद्या दुर्गेचा, महालक्ष्मीचा, कशाचा, झेंडकीचा, मिंडकीचा अवतार घे. असल्या शांताबाई सारखं नको बसू. काय केलं पाहिजे बरं आता? थांब, मी आता त्या आरचीला आहे ना अशी मारती का नाही बघ. मी माराय नको शाळेत. नाही आता मी गप्पच बसणार नाही. ऐक, आणि तो माझा आहे ना, तो माझाच राहणार. तिचं मी कधीच होऊ देणार नाही त्याला. अगं मग मला माहिती आहे ना, तू तुझाच आहे, तुझंच राहणार आहे. पण श्वेता डोक्याने करायचं असतं. असं जर कळलं तर सर आपल्याला सरांना बिरांपशी विषय केला तर कसला विषय होईल माहिती आहे ना तुला? पण ती प्रपोज करायच्या आधी मी प्रपोज करणार आहे, आणि तिने जर प्रपोज केलं तर मी तिला मारणार पण आहे. असं नको करू. थांब, नाही मी आता ऐकतच नाही. अगं ऐक, मी आहे ना, ही साक्षी असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. दुनिया गोले जिंदगी में झोले, साक्षीचा विषय खोले, त्यामुळे आपला नाद करायचा नाही. अर्चीचा असा काटा काढू की विषयच नाही. ठीक आहे, कधी जायचं मग काटा काढायला तिचा? आता मी तर तिला सोडत नसते बघ. त्यांचा असा जबराट प्लॅन झालाय, आपण पण आपला पण जबराट प्लॅन झाला पाहिजे. सोडायचं नाही तिला अजिबात नसते सोडत मी. आता तिला तर अशी मारत असते का नाही? बघ नाहीतर ती झाली ना ऋषीभाऊची. श्वेता तुझं काय करणार बघा मग. ऋषीभाऊची तू मागासपासून नाही काय लावलंय? मी बरी होऊ देईन त्याची तिला. मग तुला काहीतरी करावं लागेल. आणि तिला सोडवायला जर तिच्यामध्ये कोण आलं तर तिला पण सोडणार नाही मी. होय तू काहीच नाही करू शकत. दाखवते काय करते का नाही. चल दाखवते तुला काय करते का नाही. चल.
आरची आता तुझा विषय संपला. आता ऋषीभाऊ फक्त शेताचा. आता आमची कडक लक्ष्मी तापली कशी. चलो. आता सर मागं श्वेता, मी बघते डबऱ्या आरचीला. ए आरचे मशे काय ग तुझं लावली. अंगावर येऊ नको कळलं का? तू मध्ये पडू नको. आमच्या दोघीचं आहे ना, तू मध्ये यायचं काम नाही कळलं का? काय तुमच्या दोघीच आहे. माझी मैत्रीण आहे ती. काय करायचंय ग तुला. नको तोंड चालू. ए फुसके शट करायचं नाही तसला कळलं का? तुझ्या घरचं खाती काय हातबीत अशी करायला जी फुकल ना, तिथं झोप तिकडे बघ. ती किडे दिसते का? ही काय ही काळी आरची शेळ्या भाकरी खाऊन ए, वाढली असती तुझा काय उजेड पडलाय काय? ए तू बघ किती काळी अगदी. असू दे मी काळी. अगं आमच्या रानात पण एवढी माती काळी नाही. माहितीये का तुला. होय किती का? थोडी? तुला रान आहे का? मग तुझ्याकडे डबरे कुठली मसाला कुठली. चिल्लम तोंडी कुठली? ए तसलं काय बोलायचं नाही मला. तुम्ही दोघीला मी हा, सांगते. ए, जा मागं. तुम्ही दोघी फुसक्या. तुम्हाला दोघीला असं हवेत उडून टाकन मी कळलं का. तुला आणि असं जर ही- फुकली ना तर तिकडे जाशील ए, काय? आरचे. अरे तू या साक्षीच ऐकून घेती. ही तुला काळी म्हणती, ही शिळ्या भाकरीवर जगती म्हणती. अरे बाबा आम्ही नाही अगे, ऐकून भाऊ घेतलं. आहे का तुझ्या घरी जेव्हा येते काय मी? ए मग काय मी पण तुझ्या घरी जावायची काय ग. मी तुला म्हणलं होतं काय? तुझं हे बघ अगं, माझं तुझा बॉम्ब लावला. असं भांडण नसतं करायचं. ए, अरे तुझं एकमेकाला हाणायचं असतं तेव्हा भांडण म्हणतात. ए आरचे तुझं बघ ए, कसं बोल झालंय. दाखव, दाखव मला खरं का? ए पोरांनो इथं बघा ना कसं फॅमिली पॅक झाले. मारेल, कळलं का? नाटकं नसली. आलं एकामेकीकडे काय बघत बसलाय. हाण. अरे शंतून हाना काय तिथं हाणायला चालली. हानला काय भीती काय मी ह्या डबऱ्या आरचीला. ए, हात तर लावून दाखव. आजचा काटा काढणार तुमच्या दोघींचा. आमच्या नादाला लागता काय ग. आमचा नाद नाही करायचा कळलं ए, का. आमचा नाद नाही करायचा. अंगात जेव आहे का तुझ्या? आलचे नुसतं तोंड हाण, नुसतं तोंड हाण. तोंड फाडणार आहे तिचं नुसतं. ए डबऱ्या मसाड्या आरचीचाच भाऊ आहे तू बी. खाऊन खाऊन सुजल्यात नुसती फुगल्यात ती. हा आणि मला बोलते ती नाटकी आलचे. कुठली यो आलचे हीच तोंड चेतायचे आपल्याला. काय तोंड चिचायचंय रे. अरे एक मुस्कडीत लावला गरा 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 फिरत जाशील तिकडे घरात जाऊन झोपशील बेडवर लागला मला सांगायला. तुला बी बोलती तो. आलचे तुला तर ती काली म्हणली का. ए शंतनू तू शांत बसा. तुम्हाला तर सोडणारच नाही ग. ए, तुम्ही लय उडलाय जा ना. तिकडे. तुम्हाला दाखवतेच आता काय असतं इंगा. आपल्याकडे कसा हुकमी एक काय कळलं का. कोण? नाद नाही करायचा आपली स्वतः अशी कडक लक्ष्मी. नादच नाही करायचा कळलं का. पीछे तर देख. त्या पिछे देख लावले. अगं भावाने बघ की. काय बघू कशी आहे आमची लक्ष्मी. ए, काय पिछे अगं बघ की बघ. काय आमची स्वतः. आलचे तिची काय कडक ग? लक्ष्मी. काय म्हणत होती तू? हा, कडक लक्ष्मी कुठे आहे तुझी कडक लक्ष्मी? आ? कुठं मला इथं आरतीच्या तोंडात मसाडीच्या तोंडात घेऊन गेली ग. इकडे आहे आम्ही. इकडं. आरती तुला भारी हा, बारे वे मी काळे आहे की मी. नाही, आहे का नाही? आण आमचे. ह्याला बी काय म्हणली तुला पण म्हणली. आरती अगं आरती तू किती इथं छान आहे ग. इथं थांब इथं आणि इथनच बोल. अगं, आरती, हा. आमची आई काय म्हणतो माहितीये का की तुमच्या शाळेत ती आरती किती छान आहे ग. आम्हाला असं घरा घरा फिरवायची होती ना. ये बाई तू इथं ये. नाही फिरव. ये की. अगं आरती अगं ऐक आता काय तुला खरंच लय भारी आवडतं. जिरली
जिरली अगं सृष्टी आरची काय ना काय नाही, नुसतं गोड बोलणार हा आता सगळी गेली ना तिच्या अंगातली मस्ती. अगं अर्ची ती श्वेता म्हणलेली की आपण आरचीला हाणू काय काय म्हणून मी तिचं ऐकून तसं केलं. अगं मग आता मी हाणू का? आरची प्लीज आरची सॉरी अगं मी परत असं कधीच नाही करणार. दुसऱ्याचं ऐकून तुम्हाला दोघीला कधीच नाही बोलणार अगं मी ते स्वतःच ऐकून. अगं आरची प्लीज माफ कर ना, तुझ्या पाया पडते आरची अगं प्लीज अगं. करायचं काय असलेलं माप. तर आता जाऊ दे. जाऊ दे जा केलं माप. नाही तर मग तुला तर दाखवलंच नाही तर वरच घालवलं असतं डायरेक्ट. कळलं का? सॉरी परत नाही मी तुझ्या नादी लागणार. तुला दाखवती परत मग. चल का आपण तिला हुडकू कुठं गेली ते. गॉड देवा वाचली रे त्या मसाडी आरचीच्या तोंडातून, नाहीतर काय खरं नव्हतं आज माझं. आणि श्वेता गेली कुठं टायमाला, चांगलीच मला जाळ्यात फसवून गेली. हिला पण बघते आता थांब. ए वान्यरांनो, 4 माकडा तोंडाच्या निघा आहेत ना. काय बघताय माझं थोबड, काय बघितलं नाही कधी एवढी सुंदर पोरगी, निघा. आता या श्वेताला बघते चांगलं, मला फसवून गेली. कुठं चाललंय? अगं इथे चाललोय. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? असं का विचारते? आहे की प्रेम. आणि जर तुला कोणी प्रपोज केला तर? हो म्हणणार. काय? अगं नाही म्हणणार, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि जर तुला जास्तच फोर्स केला किंवा तुला पण बोलावं असं वाटलं तर काय करशील? अगं नाहीच म्हणणार. बघा मला सोडून तर नाही जाणार ना? शपथ तुला कधीच सोडून जाणार नाही. होय ग सृष्टी कुठं गेली असेल ग ती? काय माहित अगं. दिसत नाही. चल की. आरचे काय झालं? तो शुभांश होता. आता ग तुझा गेम झाला खाल्लास आरचे. आता काय खरं नाही तुझं. बया पण आता आपण त्याला प्रपोज करायचं होतं का नाही? म्हणून तुला म्हणलं होतं लवकर कर लवकर कर. मला माहित होतं ती भावाने तिथं जाईल. बघ किती गुलगुल बोलतात. सृष्टी ह्या ऋषीभाऊला मिळवण्यासाठी मी किती सोमवार केलं ग. आरची वाळून चालली सगळं. बघ की ग, बघ किती कशी बोलतात. बघ किती गुलगुल काढतात. बघ ग, ही माझ्या डोळ्याने बघण्यापेक्षा मी का वर गेली नाही. ऋषीभाऊला विचारू काय जाऊन. ऋषीभाऊ तू माझं हृदय तोडलं. आई मी मर जावं. पण सृष्टी मी आता ह्या ऋषीभाऊचं तोंड पण बघणार नाही. तुम्हाला घेऊन चाल इथनं. बरं आरती चल आरती. ऋषीभाऊ माहिती चल. ऋषीभाऊ अगं चल आरती.